आज आपल्या समाजामध्ये मिल्स अँड बून, क्लिटरॅटी, नॅन्सी फ्रायडे, सिक्रेट गार्डन आणि मराठीतल्या अनेक अशा लिटरेचरच्या कॅटेगरीज आहेत ज्याला आपण इरॉटिका म्हणतो. पण इरॉटिका आणि पॉर्न ह्याच्यामध्ये नक्की फरक काय आहे आणि इरॉटिका यूज करता येतो का, बोथ सेक्स थेरपीमध्ये किंवा कपल्सनी आपण होऊन, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज जाणून घेऊया. इरॉटिका आणि सेक्सबद्दल. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. प्रणय ही कला आहे असं म्हणलं तर ती शिकण्यात वेगवेगळ्या शृंगारिक साहित्याचा कितपत वाटा असतो, जोडप्यांनी या साहित्याकडे कसं बघावं, पॉर्न आणि शृंगारिक साहित्य म्हणजेच इरॉटिकामध्ये नेमका काय फरक असतो, या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. सो मॅडम, पहिला प्रश्न तोच येतो की शृंगारिक साहित्य इरॉटिका म्हणजे नेमकं काय आणि ते पॉर्नपेक्षा वेगळं कसं असतं? हा ॲक्च्युली खूप महत्त्वाचा प्रश्न एवढ्या करता आहे की आज आपल्या सोसायटीमध्ये, ऑनलाईन, जिथं बघू तिथे इरॉटिक अशी टेंडन्सी आहे. म्हणजे साधं कॅडबरीची ॲड जरी बघितली तरी ती इरॉटिक असते. इरॉटिक ह्याचा अर्थ की जो तुमच्यामध्ये सेक्शुअल फिलिंग्स आणतो किंवा असलेल्या फिलिंग्सना वाढवतो. ह्या गोष्टीला आपण इरॉटिक म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जिथे फोकस लिप्सवरती असतं किंवा डोळ्यामध्ये काही भाव असतो किंवा आपण कुठलं तरी लिटरेचर किंवा पॅराग्राफ वाचल्यामुळे आपल्या मनामध्ये सेक्सच्या बद्दल कुतूहलता किंवा सेक्सचे फिलिंग्स वाढवण्याबद्दल जे काय विचार येतात त्याला आपण इरॉटिका म्हणतो. जेव्हा ती गोष्ट एक्सप्लिसिट होते, म्हणजे ॲक्च्युअल सेक्शुअल ॲक्ट दर्शविते किंवा त्या ॲक्टला डिस्क्राईब करते, तेव्हा त्याला आपण पॉर्न म्हणतो. म्हणजे सेक्शुअल फिलिंग्स जे असतात किंवा डिझायर असते, अराउजिंग थॉट्स, किंवा ते डायरेक्टली जेनिटल्सशी रिलेटेडच असतात किंवा सेक्शुअल ॲक्टशीच रिलेटेड असतात असं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी एक सीन आठवतो, आय थिंक अनारकली सिनेमातला आहे, की तो जो राजकुमार असतो त्या नर्तकीबरोबर तेव्हा मधुबाला असते आणि ती डान्स करता करता थांबते आणि तो तिच्याकडे येत येत एक फेदर वापरतो आणि आपण आपल्या मनामध्ये इम्प्लिकेशन असतं की त्या फेदरमुळे पुढे त्यांची रिलेशनशिप वाढते, त्याच्यामध्ये किसिंग होत असतं आणि बाकी काय काय असतं. त्यांच्या डोळ्यामधली जे हावभाव असतात किंवा त्यांचं जे इंटरॅक्शन असतं ते त्या काळामध्ये सुद्धा इरॉटिक होतं. तर ह्याचा अर्थ असा पण असतो की जी गोष्ट इरॉटिक म्हणून समजली जाते ती रिलेटिव्ह पण असू शकते. फॉर एक्झाम्पल, एक काळ विक्टोरियन टाइम्समध्ये असा होता की बायकांनी त्यांचे रिस्ट्स आणि अँकल्स दाखवणं पण इरॉटिक समजलं जायचं. हो, की तुम्ही तुमच्या पायाची मनगट किंवा पायाचे अँकल्स दाखवणं म्हणजे पैंजण तुमचे पायामधली काही गोष्ट दिसणं, हीच गोष्ट इरॉटिक होती. त्यामुळे आपल्या जुन्या हिंदी सिनेमांमध्ये पैंजणांचा आवाज येणं हे पण इरॉटिक समजलं जायचं, की ती काहीतरी बाई असं करते ज्याच्यामुळे पैंजणांचा आवाज जास्त होतोय आणि त्यामुळे जो ऐकणारा असतो त्याच्या मनामध्ये ती कशी दिसत असेल, ती कशी वागत असेल, मग तिच्या वागण्यामुळे आपल्या मनामध्ये सेक्शुअल थॉट्स कसे येतील आणि आपण अराऊज होऊ किंवा एक्साइट होऊ. त्यामुळे हा जो फरक आहे हा इरॉटिका आणि पॉर्नमधला महत्त्वाचा आहे, की पॉर्न हे एक्सप्लिसिट असतं आणि त्याच्यामुळे मॅस्टर्बेशनमुळे किंवा सेक्शुअल ॲक्ट कम्प्लीट केल्यामुळे जी अराउजल किंवा एक्साइटमेंट वाढते ती डिरेक्टली सेक्शुअल असते. असं सगळ्या इरॉटिकामध्ये होत नाही. सो फॉर एक्झाम्पल, पॉर्न मे बी पार्ट ऑफ इरॉटिका बट नॉट ऑल पॉर्न इज इरॉटिका. ऑल पॉर्न मे नॉट कंटेन समथिंग दॅट इज इरॉटिक फॉर एव्हरीबडी. सो फॉर एक्झाम्पल, काही व्हायलंट पॉर्न असतं किंवा काही प्रकारचं पॉर्न असतं ते सगळ्यांसाठी इरॉटिक नसतं. सम पीपल विल बी टर्न्ड ऑफ बाय इट, म्हणजे हे बघितलं ती मला किळस वाटते. बट बहुतेक ज्या गोष्टी इरॉटिक असतात किंवा इरॉटिक समजल्या जातात ते
मासेसना अपील होतात आणि बहुतेक जनरली इरोटिक असतात. फॉर एक्झाम्पल हिंदी बॉलिवूड मूव्हीजमध्ये सुद्धा लो कट नेक लाईन्स असतात किंवा वेस्ट दाखवणं असतं, स्किन दाखवणं असतं. दिस इज ऑल पार्ट ऑफ इरोटिक प्रेझेंटेशन. ओके. सो इरोटिक लिटरेचर किंवा इरोटिक फिल्मचा विचार केला तर आपण याच्या आधी पॉर्नवर एक सेपरेट एपिसोड केलेला आहे. तर त्यात आपण असं म्हणत होतो की पॉर्नचं ॲडिक्शन लागू शकतं आणि की ते मध्ये प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. तर तसं इरोटिकाचं पण ॲडिक्शन होऊ शकतं का? तसं ॲडिक्शन एक्सटर्नल नसतं. म्हणजे आज आपल्याला रागाला पण ॲडिक्शन होऊ शकतं, डिप्रेशनला पण ॲडिक्शन होऊ शकतं. तर त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे तुम्हाला काय मिळतं त्याच्यावरनं ठरतं की ते ॲडिक्शन आहे का नाही आहे. त्या गोष्टीमध्ये ॲडिक्शन नसतं. राईट. सो फॉर एक्झाम्पल पॉर्न ॲडिक्शन जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला तो व्यक्ती त्या पॉर्नच्या कन्झम्पशनमध्ये इतका अडकलेला असतो की तो त्याचे फायनान्शियल वेलबिंग, इमोशनल वेलबिंग, त्याचं जेवण खाण, झोप, त्याचे रिलेशनशिप्स, त्याचा अभ्यास, त्याची प्रोडक्टिव्हिटी, कामाकडचे कमिटमेंट्स हे सगळं जेव्हा विसरायला लागतो किंवा त्याच्यामुळे ह्या गोष्टींमध्ये अडथळा येतो तेव्हा आपण म्हणतो की तो ॲडिक्टेड आहे. कारण की तो त्याच्यापासून तो स्वतःला विड्रॉ करू शकत नाही आणि जरी विड्रॉ करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचे जे थॉट्स असतात किंवा त्याचे जे विचार असतात ते इतके इंट्रुसिव्ह असतात त्याच्या एव्हरीडे फंक्शनिंगमध्ये की तो फंक्शन करू शकत नाही. त्यावेळेला आपण त्याचं डायग्नोसिस करतो की हा माणूस ॲडिक्टेड आहे. तर तुम्ही इरोटिकला ॲडिक्ट होऊ शकता का? हो. तुम्ही रोमॅन्सला होऊ शकता का? हो. म्हणजे शाळेमध्ये तर मला आठवते की आमचे फ्री पिरियड्स बरेच असायचे 11th-12th आणि टीचर्स यायचे म्हणजे आता एक्झामची वेळ जवळ आली आहे तर तुम्ही आता आपण सेल्फ स्टडी करा. तर निम्म्या मुली मिल्स अँड बोन्स घेऊन बसलेल्या असायच्या की का तर म्हणे की हे माझं स्ट्रेस रिलीफ आहे. पण अशा पण काही मुली होत्या किंवा मुलं होते जे कायमच ते मिल्स अँड बोनच्या इरोटिका किंवा इरोटिका लिटरेचरमध्ये इतके अडकलेले होते की त्यांचा अभ्यास सफर होत होता आणि मग नंतर जाऊन ते नापासही झाले. मग ती अव्हॉइडन्स टॅक्टिक म्हणून तुम्ही काही घ्या, मग तुम्ही क्राईम लिटरेचर घ्या किंवा इरोटिका घ्या, काहीही कुठल्याही गोष्टीला आपल्याला ॲडिक्शन होऊ शकतं. कारण का ते कन्झम्पशन आपल्याला जे मूळ गोष्ट असते जी इम्पॉर्टंट असते त्याच्यापासून आपल्याला दूर घेऊन जात असते. तर परसे इरोटिकामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. इरोटिका छानच आहे, मस्त आहे, एक आर्ट फॉर्म आहे, एक लिटरेचर आहे. जसं यू सेड की इरोटिकाला एन्जॉय करणं पण एक आर्ट आहे, इरोटिका प्रोड्यूस करणं पण एक आर्ट आहे आणि इरोटिकामध्ये थोडा भाग सॉफ्ट पॉर्नचा पण येतो. बरोबर. डिपेंडिंग ऑन की कल्चरल, सोसायटल नॉर्म्स, आपला वेळ काळ हे जेव्हा बघतो तेव्हा काही गोष्टी सॉफ्ट पॉर्नमध्ये येतात जे ॲक्सेप्टेबल असतात. फॉर एक्झाम्पल शेक्सपियरचे जे लिटरेचर आहे खूप प्रमाणात त्याच्यामध्ये सॉफ्ट पॉर्न पण आहे. सो तुम्ही कपल थेरपीचा पार्ट म्हणून इरोटिकाकडे कसं बघता येईल किंवा कपल्सनी इरोटिकाकडे इन जनरल कसं बघावं? हा एक इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे की अजूनही आपल्या सोसायटीमध्ये सेक्सच्या बद्दल काहीही लिटरेचर आलं किंवा अराउजिंग कुठलंही लिटरेचर आलं की त्याच्याकडे हे किती घाणेरडं आहे, अश्लील आहे, असं आहे तसं बघितलं जातं. पण हवं तर सगळ्यांनाच असतं वाचायला. एस्पेशली हा फरक महत्वाचा आहे की जे व्हिज्युअली अपिलिंग असतं ते युजली मेल्ससाठी डायरेक्टेड असतं, पुरुषांसाठी डायरेक्टेड असतं आणि जे ऑडिटरी किंवा लिटररी इरोटिका असतो तो युजली फिमेलसाठी डायरेक्टेड असतो. हा काय 100% नॉर्म नाही आहे. असे पण पुरुष आहेत ज्यांना इरोटिका वाचल्यामुळे अराउजल येतं आणि अशा पण महिला आहेत किंवा बायका आहेत ज्यांना बघितल्याने अराउजल येतं. तर जेव्हा आपण कपल्सना एंगेज करत असतो किंवा कुठले कपल आपल्या सेक्शुअलिटीला किंवा सेक्शुअल हेल्थला एक्सप्लोर करत असतात त्यावेळेला हे लक्षात घेणं पण महत्त्वाचं असते की प्रत्येकाची शिकायची प्रेफरन्स वेगवेगळी असू शकते. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे असे खूप कपल्स येतात की ज्याला एकाला वाचनाची खूप आवड असते आणि दुसऱ्याला अजिबातच नसते. आणि हे काय ठरलेलं नाही की एक जण लेडी आहे किंवा मॅन आहे. बरोबर. दोन्ही प्रकार असू शकतात की काही बायकांना अजिबात वाचायला नाही आवडत आणि काही बायका असतात त्यांना खूप खूप वाचायला आवडतं. काही पुरुष असतात जे टोटली लिटरेचरमध्ये एंगेज्ड असतात किंवा लिटरली एक्सप्लोरेशन मध्ये असतात, रायटिंग पण खूप करतात आणि काही असतात ते टोटली सिरियल्स आणि सिनेमा नेटफ्लिक्समध्ये अडकलेले असतात. तर त्यांनी कसं एक्सप्लोर करायचं
तर फर्स्ट आहे की परमिशन गिव्हिंग. आपण जे प्लिसिट मॉडेल बोललो होतो ते खूप महत्वाचं आहे की हो, ह्या रिलेशनशिपमध्ये ह्या आपल्याला दोघांना परमिशन आहे सेक्सच्या बद्दल बोलायची, ती व्होकॅब्युलरी एक्सप्लोर करायची आणि त्याच्याशी रिलेटेड जे लिटरेचर आहे त्याला एक्सप्लोर करायची. ही क्युरिओसिटी बेस्ड जी अप्रोच असतो तो सगळ्यात महत्वाचा असतो. कारण काय, आपण क्युरियस नसलो तर आपण जजमेंटल होत असतो. तर जजमेंटल झाल्यामुळे काय होतं की जो समोरचा व्यक्ती असतो तो त्याच्या मनात संकोच असतो की मी जर हिला सांगितलं किंवा ह्याला सांगितलं की मला हे आवडतं तर तो मला जज करेल की असलं कसलं असतं, हे का असलं का, माझ्या आईने सांगितलं होतं हे फार खराब असतं, वाईट असतं, ब्ला 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 ब्ला. सो एक तर नंबर 1 दोघांची अग्रीमेंट पाहिजे की आपण जेव्हा इरोटिका एक्सप्लोर करतो तर आपल्याला दोघांना परमिशन आहे की जे आपण एक्सप्लोर करतो त्याला न्यूट्रली किंवा क्युरिओसिटीने आपण एक्सप्लोर करायचं किंवा एकमेकांकडे बघायचं, त्याच्यामध्ये जजमेंट नसावं. ह्याला म्हणतात परमिशन. मग दुसरा भाग आला की त्याच्यामधली जी व्होकॅब्युलरी असते ती माहिती पाहिजे, कारण की जी व्होकॅब्युलरी क्लिअर नसली तर भलतंच काहीतरी समजून बसायला होतं. त्यामुळे थोडासा व्होकॅब्युलरीचा अभ्यास आपण कपल थेरपीमध्ये किंवा सेक्स थेरपीमध्ये एज्युकेशनच्या बेसिसवरती करत असतो. असे बरेच पुस्तक आहेत. फॉर एक्झाम्पल डॉक्टर विठ्ठल प्रभूंची आहेत मराठीतली किंवा डॉक्टर साठेंची आहेत. त्याच्यामध्ये लँग्वेज जी आहे, जे शब्द आपण वेगवेगळ्या अवयवांसाठी वापरतो ते क्लॅरिफाय केलेले आहेत. तर त्या बेसिसवरनं जेव्हा आपण इरोटिका वाचत असतो तेव्हा त्याचं जे मॅनिफेस्टेशन असतं आपल्या रिलेशनशिपमध्ये ते जास्त सिम्पल असतं, जास्त अराउजिंग असू शकतं, जास्त एक्साइटिंग असू शकतं, विदाऊट जजमेंट असू शकतं. त्याला म्हणतो आपण लिमिटेड इन्फॉर्मेशन. मग आता स्पेसिफिक सजेशन SS जेव्हा प्लिसिटमध्ये स्पेसिफिक सजेशन म्हणजे काही इरोटिका असतात ते काही कपलसाठी जास्ती सुटेबल असतात. फॉर एक्झाम्पल ज्यांना रीडिंगची जास्ती सवय आहे, एकमेकांना वाचून दाखवायची सवय किंवा एकाला सपोज ऐकायची सवय आहे, तर असे स्टोरीज पण खूप आहेत. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन पण आहे. क्लिटराटी म्हणून एक फिमेल्ससाठी रायटिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्या फिमेल्सना रायटिंग इरोटिक लिटरेचरमध्ये इंटरेस्ट आहे ते राईट करून सबमिट करू शकतात स्टोरीज. किंवा ट्रेडिशनली जर तुम्ही ॲमेझॉनवरती किंवा फ्लिपकार्टवरती कुठल्या ह्याच्यावरती जाऊन इरोटिक लिटरेचर फॉर विमेन किंवा इरोटिक लिटरेचर फॉर मेन असं जर टाईप केलं तर खूप सगळे वेगवेगळे लिटरेचरचे प्रकार बघायला मिळतात. तर ते वाचून दाखवणं आपल्या पार्टनरला एखादी स्टोरी किंवा एखादा पॅराग्राफ आवडलेला, तर ते पण आपण इरोटिकामध्ये कन्सिडर करतो. इरोटिक थेरपीमध्ये जेव्हा आपण लिटरेचर प्रिस्क्राईब करतो किंवा सांगतो कपलना की प्लीज हे वाचा तुम्ही. इंग्लिशमध्ये तर खूपच आहेत. काही जे टेक्स्ट असतात त्यांना आता फिल्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर प्रत्येक कपलनी आपल्या कपल रिलेशनशिपमध्ये आपल्याला दोघांना आवडलेले इरोटिक फिल्म्स किंवा सॉफ्ट पॉर्नची एक बँक असावी. काही कॉमेडी सिरियल्समध्ये पण खूप असतात. डबल मिनिंगवाले कॉमेडीज असतात किंवा शब्द वापरले जातात. ते पण सुटेबल असतात. आपण त्याच्यावरती हसतो कारण की आपल्या मनामध्ये हे किती घाणेरडं आहे, पण हे कसं मला कळलं, डबल मिनिंगवाला कळलं, म्हणून त्याला आपण हसत असतो. पण ॲक्च्युली जे सेन्सिटिव्ह इरोटिका असतं त्याच्यामध्ये यू फील एक्साइटेड, कारण काय तुमच्या मनामध्ये ते इमेजेस क्रिएट होत असतात. तो एक्सपिरियन्स क्रिएट होत असतो अराउझलचा, एक्साइटमेंटचा, अट्रॅक्शनचा. तर असे जे सिनेमे असतात जे लिटरेचरमधनं मूवीमध्ये कन्वर्ट केलेले असतात त्याचा बँक क्रिएट करून ठेवणं हा पण एक रिसोर्स असू शकतो कुठल्याही कपलसाठी, वेदर दे आर न्यूली मॅरिड किंवा हनीमूनमध्ये गेलेले आहेत किंवा त्यांचा रोमॅन्स पिरियड चालू असेल. हे लक्षात ठेवणं की हे स्टोरीज, असल्या प्रकारचे स्टोरीज आपल्याला आवडतात दोघांना, त्याचं एक बँक तयार करून ठेवणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण बघतो की इरोटिक लिटरेचर हे प्रिस्क्राईब तर करूच शकतो, पण त्याचं जे बँक असतं ते प्रिस्क्रिप्शनची वाट बघायची गरज नसते. ते कुठलेही कपल आपल्या रिलेशनशिपला परत स्पाइस अप करण्यासाठी त्या बँककडे, त्या मेमरी बँककडे, त्या मूवी बँककडे किंवा त्या लिटरेचर बँककडे परत जाऊन रिवाईव्ह करू शकतात ते त्यांच्या रिलेशनशिपला. ओके. सो मॅडम, इरोटिकामुळे संबंधांमधला तोचपणा जाऊन ते नव्यानं परत रिलेशन फुलू शकतं का? म्हणजे हे सगळं जे तुम्ही आता सांगितलं की ती बँक असावी किंवा शेअर्ड एक्सपिरियन्सेस एकमेकांना वाचून दाखवलंय किंवा बघितलंय सोबत, तर याने तो तोचपणा जाऊ शकतो? याने तोचपणा येऊ पण शकतो आणि जाऊ पण शकतो. इट डिपेंड्स की ते कपल कुठल्या पद्धतीने त्यांची रिलेशनशिप एक्सप्लोर करतायत.
काही कपल्ससाठी एरोटिका एक्सप्लोर करणं ही खूप मोठी गोष्ट असते, एक लीप म्हणू शकतो. कारण की त्यांच्या रिलेशनशिपमध्ये किंवा ते ज्या सोशल बॅकग्राऊंड किंवा कल्चरल बॅकग्राऊंडमधनं आलेले असतात त्याच्यामध्ये सेक्सच्या बद्दल बोलणं किंवा चर्चा करणं हीच गोष्ट कधी घडलेली नसते. मग त्यांना एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आधी आणणं की हां, हे तुम्ही बेसिक शब्द वाचा आणि मग काही काळाने जेव्हा ते यूज टू होतात मग एरोटिका इंट्रोड्यूस करणं. मग त्याच्यामुळे काय होते की ते रिलेशनशिप स्पाइसअप व्हायची शक्यता जास्त असते. जे लोक ऑलरेडी एरोटिकाच्या बेसिसवरती किंवा पॉनच्या बेसिसवरती त्यांच्या रिलेशनशिपला एक्सप्लोर करत असतात किंवा तो बेस ऑलरेडी त्यांनी एस्टॅब्लिश केलेला असतो, त्यांना एरोटिका प्रिस्क्राईब केलं तर कधी कधी वाटू शकतं की हे काय डॉक्टर आपली खिल्ली उडवतात, हे असलं फालतू गोष्टी आपल्याला सांगतात. म्हणजे इतकी सिम्पल गोष्टी, आता आम्ही तर असलं पॉन बघतो, आम्ही तर तसलं पॉन बघतो, हे असलं काहीतरी सांगून आम्हाला काहीच फरक पडत नाही. तर ओरिजिनल अराउझल लेवलचं जे प्लॅटफॉर्म आहे किंवा जे स्टँडर्ड आहे त्यांनी त्या कपलनी काय ठरवलेलं असतं त्याच्यावरती डिटर्मिन करतं की कुठल्या प्रकारचं एरोटिका त्यांना सेन्सिटाईज करू शकतं अराउझलला आणि एक्साइटमेंटला किंवा त्यांच्या रिलेशनशिपमध्ये न्यूनेस आणण्यासाठी. काही लोक पॉन डिस्ट्रॅक्शन म्हणून वापरतात रिलेशनशिपमध्ये, कारण की त्यांना महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या नसतात किंवा त्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नसतं. मग पॉन बघितल्यामुळे एक्साइटमेंट होते, एक्साइटमेंट झाली की इरेक्शन येतं, मग ती लेडी पण अराउज्ड असते, इंटरकॉर्स करायचं आणि झोपून जायचं. म्हणजे कम्युनिकेशन बेडरूमच्या बाहेर कुठल्याच गोष्टीत होत नसतं, त्याच्याकरता पॉन वापरलं जातं. तसं इरोटिकाचं होत नाही, कारण काय इरोटिकामधला जो प्रोग्रेस असतो तो स्लो असतो. ती अराउझल एक्साइटमेंट स्लो असते, त्याच्यामध्ये इमेजेस असतात, रिक्रिएशन असतं, एक्सपिरियन्सेस असतात, मेमरीज असतात. सो इरोटिकाचा जो यूज असतो तो कम्युनिकेशन बिल्डिंगमध्ये मी जास्त वापर करते. फॉर एक्झाम्पल कुठेतरी इरोटिकाचं पुस्तक घ्यायचं किंवा मूवी घ्यायचं आणि मग कपल जे आहेत ते म्हणतात हो ठीक आहे, ह्याचं 10 मिनिटाचं किंवा 1 तासाचं तुम्ही बघा किंवा वाचा आणि मग एकमेकांबरोबर डिस्कस करा की बाबा ह्याच्यामध्ये मला हे आवडलं किंवा हे आपण ट्राय केलेलं नाही आहे, आपण स्लो सेक्स ट्राय केलेलं नाही आहे किंवा आपण वेगळ्या वेळेला नाही ट्राय केलेलं, वेगळ्या फ्लेवर्स, कलर्स, टेक्स्चर्स आपण अटेम्प्ट नाही केलेले. आपण फूड पॉर्न नावाची एक साईट पण आहे, जरी त्याचं नाव पॉर्न असलं तरी फूड ॲज एरोटिका हे कपल थेरपीमध्ये किंवा सेक्स थेरपीमध्ये आपण यूज करतो, सेन्सेट फोकसमध्ये पण यूज करतो. तर आपले सेन्सेस एक्सप्लोर करताना आपल्याला कुठल्या गोष्टीमुळे अराउझल होतं, एक्साइटमेंट होतं, हे कळून घेण्यासाठी त्या एरोटिकाचा यूज कपल थेरपीमध्ये किंवा कपल्समध्ये यूज केला तर त्याच्यामध्ये नवीनपणा येऊ शकतो. त्याच्यामध्ये कारण की तुम्ही एक्सप्लोरेशन नवीन केलेलं असतं, मटेरियल तेच असू शकतं. सो हे खूप महत्त्वाचं डिस्टिंक्शन आहे की इरोटिका जेव्हा ते कपल यूज करत असतात त्यांचं आधीचं स्टँडर्ड काय आहे एक्सपोजरचं, त्याच्यावरती डिसाईड होते की ते किती एक्साइट आणि अराउज्ड होतील त्या गोष्टीला ॲक्सेप्ट केल्याने. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचं पर्पज काय आहे, नुसतंच एंटरटेनमेंट आहे का ॲक्च्युली त्या थेरपीच्या प्रोसेसमध्ये त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन वाढवणं, त्या गोष्टी शिकणं, म्हणजे ते एकमेकांशी इंटरॅक्ट करू शकतील आणि त्याच्यामधनं जे लर्निंग आहे ते त्यांच्या रिलेशनशिपमध्ये अप्लाय करू शकतील कारण की त्यांनी आधी ते केलेलं नाही आहे. अशा गोष्टींमध्ये एरोटिकाचा वापर होऊ शकतो कपल्समध्ये. ओके मॅडम, आता कम्युनिकेशनचा विषय निघाला तर ड्युरिंग द ॲक्ट सेक्स करताना कम्युनिकेट करणं, म्हणजे ज्याला काय म्हणू आपण स्मॉल टॉक किंवा नॉटी टॉकही म्हणतात, तर ह्याचं काय महत्त्व आहे नाही आहे, करायला पाहिजे नाही, त्यांनी पार्टनर तुमचा पुट ऑफ होऊ शकतो का, काय का अजून स्पाइसअप होऊ शकतं रिलेशन? दोन्ही गोष्टी ॲक्सेप्टेबल आहेत. त्या कपलना काय आवडतं किंवा काय टर्न ऑन होतं हे त्यांना डिस्कवर करणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल जसं आपण सेन्सेट फोकसमध्ये पण म्हणतो की बॉडीचे इरोजिनस झोन्स असतात, पण तुम्ही त्या इरोजिनस झोनला, त्या सपोज ब्रेस्ट आहेत, निपल्स आहेत, इयर लोब्स आहे, किसिंग आहे, तुम्ही कसं करता, किती इंटेन्सिटीनी करता, किती डेप्थनी, प्रेशरनी करता, ते व्यक्ती टू व्यक्ती आणि टाईम टू टाईम चेंज होऊ शकतं. तर तुम्हाला फीडबॅक घेणं तितकंच महत्त्वाचं आहे की मी जे करते किंवा करतोय त्याचं मला फीडबॅक काय मिळतं, तो पर्सन जो आहे तो अराउज जास्त होतोय का कमी होतोय, म्हणजे तो स्विच ऑन होतोय का स्विच ऑफ होतोय. सेम थिंग सेक्स टॉकमध्ये असतं किंवा इरोटिक टॉकमध्ये असतं. इंटरकोर्स करताना किंवा फोरप्लेमध्ये बोलणं, सेक्सी टॉकिंग करणं,
त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो बघणं महत्वाचं आहे, की मी सेक्सी टॉकिंग केल्यामुळे माझा समोरचा जो व्यक्ती आहे त्याला एकतर ऐकतोय का, ऐकत असला तर त्याला ॲक्सेप्टेबल आहे का, आणि ॲक्सेप्टेबल असलं तर ते अराउजिंग आहे का, आणि अराउजिंग नसलं तर मग हे विचारायचं पण फ्रीडम असलं पाहिजे, की मी काय केलं ज्याच्यामुळे तू टर्न ऑन झालंस आणि काय केलं ज्याच्यामुळे तू टर्न ऑफ झालंस, हे नंतर विचारायचं, नॉट इन द ॲक्ट. कारण की ते ॲनालिसिसमध्ये तुम्ही गेलात की यू गेट स्विच्ड ऑफ. तर जेव्हा ती प्रोसेस संपलेली असते तेव्हा आपण एकमेकांशी डिस्कस करत असतो, तेव्हा विचारणं महत्त्वाचं असतं की मी काय केलं ज्याच्यामुळे तू जास्त अराउज झालीस, मी काय केलं ज्याच्यामुळे तू स्विच ऑफ झालीस. मध्ये मला लक्षात आलं की, म्हणून मग तुमचे ऑब्झर्वेशन स्किल्स काय आहेत ह्याच्यावरती मग ते जाऊन टेकतं, की तुम्ही जे केलं त्याच्यामुळे ती समोरची जी व्यक्ती होती ती जास्त अराउज झाली की अराउजल त्याचं स्विच ऑफ झालं. आता ओव्हरऑल जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं तर फिमेल्स, स्त्रिया जास्त डोळे बंद करून सेक्स करतात. कारण काय, त्यांच्या बॉडीवरती इरोजिनस झोन्सचं इनपुट असतं ते खूप इंटेन्स असतं. इयर लोब्स असो, नेक असो, ब्रेस्ट असो, आर्म्स असो, वेस्ट असो, सगळीकडनं स्टिम्युलस येत असतं. तर ऑर्गॅझमिक होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त अराउजल होण्यासाठी ते सेन्सरी इनपुट कमी करतात, म्हणून डोळे बंद करतात, कान बंद करतात, आणि मग जेनिटल्सवरती फोकस आणल्यामुळे मग ते जी इन्क्रीज्ड अराउजल आणि मग ऑर्गॅझमची जी प्रोसेस असते ती सेट होते. म्हणून बहुतेकदा आपण जेव्हा सेक्स करत असतो तेव्हा बायका डोळे बंद करतात. त्याचं ऑपोजिट पुरुषांचं असतं. पुरुषांचं सगळं फोकस जेनिटल्सचं असतंय. मग पुरुषांना ऑडिटरी आणि व्हिज्युअल स्टिम्युलस त्या जेनिटल अराउजलसाठी जास्त महत्त्वाचं ठरतं. सो जर ती लेडी अराउज होत असली तर तिला टच आणि जेनिटल टच आणि एक्स्ट्रा जेनिटल टच हे 2 गोष्टी जास्त इरोटिक असतात ॲज कम्पेअर्ड टू साऊंड, म्हणजे वर्बल सेक्स टॉक. ओके. अनलेस इट इज अप्रिसिएशन. त्याच्या ऑपोजिट जेव्हा पुरुषावरती फोकस असतो तेव्हा त्याला सेक्स टॉकचा आणि व्हिज्युअल क्यूजचा जास्त फरक पडतो अराउजल आणि एक्साइटमेंटसाठी. मग जेव्हा आफ्टर प्ले होत असतो, आफ्टर प्लेमध्ये दोघांनाही ऑडिटरी आणि टच हे 2 गोष्टींचं जे स्टिम्युलेशन असतं ते महत्त्वाचं ठरतं पुढच्या एन्काउंटरच्या मेमरीसाठी. हो, खूपच छान एक्सप्लेन केलं मॅडम तुम्ही. म्हणजे मेन 2 जेंडर्समध्ये काय डिफरन्स असतो आणि त्यामुळे ते तसे वर्क का होतात. सो मॅडम, रोल प्ले, फॅन्टसी हा पण इरोटिकातला एक महत्त्वाचा भाग असतो. सो याविषयी काय सांगाल? हे पण एक भाग आहे, आणि तो रोल प्ले, फॅन्टसी आपण जेव्हा एक्सप्लोअर करत असतो कपल्समध्ये, बहुतेक कपल्स काय करतात की त्या फॅन्टसी सगळी वाईट असते, किंवा ते नको बाबा. रोल प्ले म्हणजे कुठेतरी पॉनमध्ये बघितलेलं असते की ते कुठला तरी नर्सचा युनिफॉर्म घातलाय किंवा टीचरचा युनिफॉर्म घातलाय किंवा एकमेकांना फटके मारलेत, असं काहीतरी कुठेतरी चुकीची समजूत होऊन बसलेली असते की रोल प्ले म्हणजे तसं काहीतरी करायला पाहिजे. ॲक्च्युली रोल प्ले एक नॉवेल मेथड अशी असते की आपण सीन तयार करत असतो, आणि त्या रोल प्लेमध्ये बरेच व्हेरिएशन्स असतात जे अराउजिंग असतात, एक्साइटिंग असतात आणि एक्साइटमेंट क्रिएट करणारे असतात, कारण काय ते नवीन असतात. जसं प्रिव्हियसली तुम्ही विचारलं ना की तोचपणा रिलेशनशिपमध्ये आहे. तर हे सगळे मेथड्स आहेत. रोल प्ले आहे, सीन चेंज करणं आहे, रूम चेंज करणं आहे, टाईम चेंज करणं आहे, सेन्सेस चेंज करणं आहे, ज्याच्यामुळे एक्साइटमेंट, न्यूनेस येतो त्याच ॲक्टिव्हिटीमध्ये. तर रोल प्लेचा जो फंक्शन आहे तो परत त्याच्यासाठीच आहे, अराउजल, एक्साइटमेंट आणि रिक्रिएशनसाठी. कधी कधी तो मेमरीज क्रिएट करण्यामध्ये पण उपयोगी पडतो. फॅन्टसीमध्ये वेगवेगळे स्टेजेस आणि लेवल्स असतात, आणि खूप लोक असं म्हणतात की आपण सेक्स करत असताना दुसऱ्या कोणीतरी बद्दल फॅन्टसाइज करत असलं तर ते इन्फिडेलिटी आहे. हो, किंवा आपली फॅन्टसी कधी कोणाला सांगू नये किंवा ती ओपनली डिस्कस करू नये. तर काय बरोबर आहे? तर दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. कारण तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल ते जास्त महत्वाचं आहे ॲज अपोज टू की ते काय आहे. आज मला नाही वाटत कुठलेही ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस ह्या गोष्टीला ऑब्लिव्हियस आहेत की जे जनरल पॉप्युलेशन आहे ते कोणा ना कोणातरीसाठी तरी एक सेक्स मॉडेल आहेत. त्यांच्या विचारामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी कपल रिलेशनशिप त्यांच्या अपिअरन्समुळे किंवा त्यांच्या ॲक्शन्समुळे एनहान्स होत असते. कारण की इमॅजिनेशनमध्ये तुम्ही काय करता, कोणाबरोबर करता, किती करता आणि कसं करता,
ह्याला काही लिमिटच नाही आहे. देर इज नो लिमिट. आणि ह्युमन सेक्शुअलिटीमध्ये पण लिमिट्स नाही आहेत. एकाच व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेक्शुअलिटी असू शकते, वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टन्सेस, एक्सपिरियन्सेस आणि इमॅजिनेशन त्या प्रत्येक एक्सपिरियन्सला मल्टिप्लाय करू शकतं किंवा एनहान्स करू शकतं. सो फॅन्टसी तेच असतं की जी फॅन्टसी म्हणून ठेवायची आहे का ती रियालिटीमध्ये कन्व्हर्ट करायची, हे दोघांच्या कम्युनिकेशन लेवलवरती डिपेंड करतं. सो फॉर एक्झाम्पल, एक फॅन्टसी असू शकते की आय वुड हॅव सेक्स आउटडोअर्स. मला खूप पेशंट्स आम्ही विचारतो, तुम्हाला आयडियल सेक्स कुठे असेल? बीचवरती असेल, कधी असेल? मूनलाईटमध्ये असेल. मग काय आवडेल साईडला? नाही, छान लाटांचा आवाज पाहिजे. मग ते आउटडोअरच असेल ना, मग ते पॉज करतात की त्यांच्या त्या फॅन्टसीमध्ये ॲक्च्युली कसं असेल सेक्स आउटडोअर, हे इमॅजिन करण्यामध्ये मन अडकून जाते की बाबा मग त्याचे साईड इफेक्ट्स काय असतील? नको ते वाळू बिळू सगळी लागलेली मला आवडत नाही. तिकडे घाण खेकडे पण असतात माहिती का, तिकडे विंचू पण असतात, झाडं असतात, तिकडे दगडं असतात. मग ते असे जातात कुठेतरी बीचवरती आणि ते बीच इतकं घाणेरडं असतं, वास असतो किंवा फक्त रॉक्स असतात, अशी मऊ गोल्डन सँड त्यांना सापडत नाही. मग त्या फॅन्टसीचा फ्लॉप होतो. तर हे लक्षात घेणं महत्त्वाचं असतं की प्रत्येक फॅन्टसी रियालिटीमध्ये कन्व्हर्ट करायची गरज नसते. फॅन्टसी कुठली जी असते ती फॅन्टसीच राहून त्याचा जो पर्पज आहे तो अराउझल, एक्साइटमेंट आणि न्यूनेससाठी आहे. प्रत्येक फॅन्टसी डिस्कस करावी लागत नाही, प्रत्येक फॅन्टसी डिस्क्लोज करावी लागत नाही. उलट ती आपली जी स्वतःची फॅन्टसी आहे ती मी सिक्रेट ठेवते, ह्याच्यामध्ये पण एक एक्साइटमेंट असते. सो प्रत्येक व्यक्तीला चॉईस आहे की त्यांना रोल प्ले, फॅन्टसी त्या कपल इंटरॅक्शनमध्ये कुठल्या लेवलपर्यंत आणि किती डेप्थपर्यंत न्यायची आहे आणि ते किती डिस्कशन वाढवायचं आहे. मी एक चार्ट देत असते कपल्सना की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्टसीज असतात. त्या फॅन्टसीजमध्ये नंबर 1 की मला फक्त विचार करायला आवडतो. मग दुसरं म्हणजे नाही, मला एकदा तरी ही फॅन्टसी ट्राय आउट करायला आवडेल. मी पूर्वी अशी फॅन्टसी दुसऱ्या कोणातरी बरोबर ट्राय केलेली आहे आणि ती मला आवडली होती. किंवा लास्ट मला ह्या कपल रिलेशनशिपमध्ये ती फॅन्टसी खरी आलेली आवडेल. तर हे सगळे लेवल्स ऑफ डिस्कशन होतात त्या कपलसाठी की जेव्हा ते वेगवेगळ्या फॅन्टसीजना एक्सप्लोर करत असतात मेंटली, ते डिसाईड करू शकतात की ह्या 10-12 फॅन्टसीजमधली ह्या 2 फॅन्टसीजबद्दल मला डिस्कस करायला आवडेल माझ्या पार्टनरबरोबर. तर काय होतं की टॉपिक ओपन करण्यासाठी एक ग्राउंडिंग मिळतं, बरोबर, एक ॲव्हेन्यू मिळतो जो कदाचित आधी अवेलेबल नव्हता, कारण काही त्याचं डिस्कशनच झालं नव्हतं. सो त्या प्लिसिट मॉडेलमध्ये एज्युकेशन लेवलला सिम्पल सजेशन्समध्ये हा जो मॉडेल आहे फॅन्टसी एक्सप्लोर करायचा किंवा फॅन्टसीमधल्या इरॉटिकाला एक्सप्लोर करायचा, हा एक प्लॅटफॉर्म होतो कम्युनिकेशन ओपन करण्यासाठी की आपले लाईक्स, डिसलाईक्स, प्रेफरन्सेस, नीड्स, डिझायर्स काय आहेत त्या सेक्शुअल इंटरॅक्शनमध्ये. आणि जेव्हा आपण सेक्सच्याबद्दल आणि आपल्या स्वतःच्या चॉईसेसबद्दल आपण क्लिअरली बोलू शकतो आणि त्याच्याबद्दल बाउंड्रीज घालू शकतो, तेव्हा ते सेक्स लाईफ जास्त एन्जॉयबल आणि एक्साइटिंग होऊ शकतं. ओके. सो मॅडम, हे बाउंड्रीज आणि याचा विषय जिथं येतो, मागेही तुम्ही उल्लेख केला संकोचाचा, तर बऱ्याच कपल्समध्ये तो संकोच असतो याविषयी बोलायचा. तर तो संकोच बाजूला सारत हे कम्युनिकेशन ओपन कसं करायचं? आणि दुसरं म्हणजे जे इरोटिका तुम्ही रेफर करताय, तर त्याचा दर्जा चांगला आहे नाही हे कसं जोखायचं किंवा ठरवायचं? पहिला प्रश्न आधी घेऊया की संकोच आहे, हेजिटेशन आहे, बाबा आपण कधीच ह्या गोष्टीबद्दल बोललेलो नाही, तर सुरुवात कुठे करायची? तर मी म्हणते की सुरुवात नेहमी व्होकॅब्युलरीशी असावी. आपल्याला सवय तशी असते, आपण लहानपणी आ ई शिकलो असतो, मग बॅट, कॅट, बॉल, ब्ला ब्ला ब्ला, छोटे छोटे शब्द शिकतो, मग सेंटेन्सेस शिकतो आणि मग आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करायला लागतो. तर सेक्स वेगळं का असावं? बेसिक्सपासून सुरू करावं की तुम्हाला काय माहिती आहेत, कुठले कुठले शब्द माहिती आहेत ते बाबा एक्सप्लोर करून बघूया, त्याचा अर्थ काय आहे आपल्याला माहिती आहे का? मग अराउझल म्हणजे काय, तुला कुठल्या गोष्टी अराउझिंग वाटतात, तू कुठल्या गोष्टींमुळे एक्साइट होत होती, लहानपणी असे कुठले सिनेमा बघितले होते की ते बघितल्यावरती आई किंवा बाबा म्हणाले नको आपण पटकन चॅनल बदलूया. कुठलं मूवी होतं ज्याच्यामध्ये ते किसिंग सीन होतं, जे आईने पटकन चॅनल चेंज केलं होतं आणि का केलं होतं? तेव्हा तुझ्या मनामध्ये काय परिणाम झाला होता? वाटलं होतं का रिचा सेक्स घाण आहे वगैरे वगैरे? आजही कपल्स माझ्याकडे येते ना, तिला ना सगळं हे घाणच वाटतं.
मी म्हणलं मग तुम्ही विचारलं की का घाण वाटतं बाबा, आणि हे कुठून शिकायला मिळालं की हे घाण आहे? मग जेव्हा मुलं झाली तेव्हा घाण नव्हतं, मग आता काय? मग तू रोज लघवी संडासला जाते तेव्हा घाण नसतं, मग आता का घाण आहे? असे जेव्हा एक्सप्लोरेशनमध्ये, क्युरिओसिटीमध्ये जेव्हा एकमेकांना ते प्रश्न विचारू शकतात विदाऊट फिलिंग थ्रेटन्ड, की हां तुझ्या उत्तरामुळे मी पुट ऑफ नाही होणार आहे, किंवा आज तू मला जर सांगितलंस की मला लघवी संडास ज्या ठिकाणातनं येतात तिथंच कोणीतरी तोंड लावतं किंवा तिथंच कोणीतरी हात लावतं, ही गोष्ट किळसवाणी वाटते, हे ऐकल्यावरती मी तुझा तिरस्कार नाही करणार आहे, ह्याचं जेव्हा आश्वासन मिळतं तेव्हा ते कपल ओपनली बोलू शकतं. कारण की सगळ्यात जास्त भीती आपल्याला रिजेक्शनची असते, त्यामुळे संकोच असतो, दुसरं काही कारण नसतं संकोचाचं. समोरच्या माणसाला किंवा व्यक्तीला माझ्याबद्दल कळलं, मी जे बोलतेय ते, मी जे वागते ते, माझ्या डोक्यामध्ये कुठल्या गोष्टीबद्दल काय विचार आहेत हे जर मी प्रकट केले तर तो मला रिजेक्ट करेल किंवा मला कमी लेखेल किंवा परत माझ्याशी इंटरॅक्शन करायला नाही म्हणेल. राईट. आणि त्या क्षणामध्ये जे त्याचं रिॲक्शन आहे ते पण खरं आहे. ह्या ज्या समजुती असतात, ह्या ज्या बिलीफ्स असतात, त्याच्यामुळे संकोच येत असतो. तर भीती घालवणं हे दोघांचं काम आहे, एकाचंच नाही आहे. तर कारण की कुठल्याही रिलेशनशिपमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि रिस्पेक्ट आहे, त्यामुळे एक कोणी दुसऱ्यापेक्षा ग्रेटर नाही आहे. हे जेव्हा अंडरस्टँडिंग पहिल्यांदा येतात तेव्हाच पुढचं एक्सप्लोरेशन होतं. मग ह्या संकोचाला दूर करण्यासाठी स्टेप बाय स्टेप सपोज त्या कपलला नाही जमलं आपणहून, आणि असेच अजूनही माझ्याकडे कपल्स येतात की 1-2 वर्ष लग्न झालेत पण ह्या बेसिक गोष्टींबद्दल ते एकमेकांशी डिस्कस करू शकत नाहीत. कारण काय, त्यांना भीती असते समोरच्या माणसाच्या रिजेक्शनची, तिरस्काराची. ती भीती बाजूला ठेवून जर त्यांना जमत नसलं कुठलंही लिटरेचर घेऊन इरोटिका एक्सप्लोर करणं किंवा त्या इरोटिका यूज केल्यामुळे जे अराउजल होणार आहे, एक्साइटमेंट होणार आहे, त्याचं मी काय करू, त्याचा मला त्रास झाला तर, मग हे वाचल्यामुळे त्यांना अचानक सेक्स करावंसं वाटलं तर, आणि मला तर वॅजिनिसमस आहे, मला तर पेनफुल सेक्स आहे, मग मी कसं हँडल करणार? किंवा अरेच्या मला तर इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, मला इरेक्शन येतच नाही, मग मी अचानक इरोटिका वाचला आणि नंतर ऑफिसमध्ये लक्षात येऊन इरेक्शन आलं तर. मग भीतीपोटी ह्या गोष्टींना कन्झ्युम न करणं किंवा ते न वापरणं किंवा एकमेकांना रिजेक्ट करणं किंवा तिरस्कार करणं, ह्या गोष्टीमुळे सुरुवात होत नाही. तर मग ह्याला कसं ओव्हरकम करायचं, तर आपले डॉक्टर्स किंवा सेक्स थेरपिस्ट आहे, कोणी थेरपिस्ट आहे, काउन्सिलर, त्याच्या गायडन्स खाली युजली आम्ही काय करतो की हो, सरासरी कधीही उठून ह्या गोष्टी नाही करायच्या, त्याच्यामध्ये तुम्ही बाउंड्रीज टाका. आपण जे बोलू ना बाउंड्रीज, हो, तर तुम्ही सपोज आठवड्यामध्ये 2दा सेक्स करता, तर त्या सेक्स्युअल एन्काउंटरच्या प्रेपरेशनमध्ये तुम्ही 10 ते 15 मिनिटं एरोटिका डिस्कस करण्यामध्ये द्या. म्हणजे त्याचं डिस्कशन सारखं होणार नाही, मुलांच्या समोर होणार नाही, सारखंच आहे ह्यांच्या डोक्यामध्ये सारखं तुम्ही ते म्हणलं ना इरोटिका बघा, मग सारखं तेच बघतात, असं नाही होत. हो, त्याच्यामध्ये बाउंड्रीज आहेत. ह्या पर्पजसाठी आपण हे डिस्कस करणार आहोत किंवा बघणार आहोत. म्हणून फॉर एक्झाम्पल ट्यूजडे इव्हनिंग इतके ते इतक्या वाजता आपण हे सगळे मुलं झोपलेले असताना, आपली प्रायव्हसी असताना आपण हे बघणार आहोत, आणि मग त्याचं आपण काय शिकून अप्लाय करणार आहोत. ऐकताना वाटतं हे फारच ड्राय आणि अकॅडमिक आहे, त्या सगळ्या इरोटिकाची मजाच घालवून टाकली, काय करायचं. पण हे त्या कपलवरती डिटर्मिंड आहे की तुम्ही ते कसं यूज करणार आहात. थेरपिस्टचं काम आहे तुम्हाला सजेशन देणं की तुम्ही ते कसं ॲक्सेसिबल करू शकता तुमच्यासाठी, तुम्ही कसं सोपं करू शकता, तुमच्या जे मनामध्ये किंवा ह्याच्यामध्ये बॅरियर्स आहेत ते कमी करून ते कसं यूज करू शकता मटेरियल, त्याच्याकरता ते गायडन्स महत्त्वाचं असतं. सो फॉर एक्झाम्पल जे कपल्स अजिबातच कधीही इरोटिकाला हँडल केलेलं नसतं, त्यांना 10 मिनिटं पण पुरतात आठवड्यातनं. मग जे कपल्स कॉन्स्टंटली इरोटिका किंवा पॉर्न वापरतो त्यांना म्हणतो तुम्ही अजिबातच वापरू नका, तुम्ही आधी सेन्सेशन्सवर फोकस करा किंवा एकमेकांच्या आवडीनिवडींवरती जास्त फोकस करा, मग टार्गेटेड तुम्ही पॉर्न किंवा इरोटिका यूज करू शकता एक्साइटमेंटसाठी. तर हा पहिल्या भागाचा उत्तर हे क्वेश्चन झाला. तर सेकंड भाग तुम्ही विचारला तो की इरोटिका जे कन्झ्युम करतो त्याची क्वालिटी कशी डिटर्मिन करायची. खरं म्हणजे नाही डिटर्मिन करता येत, दुसरं कोणी डिटर्मिन नाही करू शकत त्याची क्वालिटी काय आहे. जर प्रॅक्टिकल टर्म्समध्ये म्हणलं तर आपण कुठली रिव्ह्यूज बघून किंवा ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती बघून आपण डिटर्मिन करू शकतो की किती लोकांनी ते कन्झ्युम केलं आणि किती लोकांना ते उपयोगी पडलं.
पण ऍक्च्युली ते इंडिव्हिज्युअल किंवा इंडिव्हिज्युअल कपलच डिसाईड करू शकते की हे आपल्याला अराउजिंग वाटलं का नाही वाटलं. आणि त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स जो असतो की हो हे आपल्या कपल रिलेशनशिपसाठी बरोबर आहे का नाही आहे, हे एक्सपेरिमेंट करूनच कळत असतं. म्हणून ती जी बँक म्हणली ती महत्वाची ठरते की त्या बँकमधलं तेच आयटम परत तितकंच इरोटिक असेल का नाही ह्याची पण गॅरंटी नसते. तर मग असं प्री कन्सिव्ह डिसिजन मेकिंग पण करू नये. बरोबर. किंवा ते व्यक्तिसापेक्ष आहे, म्हणजे ते पर्सन टू पर्सन बदलू शकतं, की एखाद्याला एखादा कंटेंट हा चांगला वाटू शकतो, काहींना तो खूपच जास्ती एक्सप्लिसिट वाटू शकतो. म्हणजे ते पण आहे. आणि तेच मटेरियल परत तुम्हाला तितकंच अराउजिंग वाटेल का? पहिल्यांदा जेव्हा वाचलं तेव्हा जेवढं अराउजिंग होतं तेव्हा दुसऱ्यांदा तुम्ही वाचलं तर तितकंच अराउजिंग असेल का? हे तुमच्या मधल्या एक्सपिरियन्सवरती अवलंबून असतो. राईट. येस मॅडम, इरोटिका हा खरोखर खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तेवढाच निग्लेक्टेड पण आहे. आणि बऱ्याचदा लोक पॉर्न आणि इरोटिकामध्ये कन्फ्यूज होतात. तर हे समजून तुम्ही खूप चांगलं एक्सप्लेन केलं की इरोटिका हे स्टोरी टेलिंगचं एक टेक्निक आहे आणि त्याच्यामध्ये सजेस्टिव्ह असतं ते. व्हेरेज पॉर्न हे डायरेक्ट जेनिटलशी रिलेटेड आणि ॲक्ट दाखवणारच असतं थेट. सो हा डिफरन्स आहे, ही थिन लाईन आहे तसं बघायला गेलं तर, पण तो डिफरन्स आहेच आहे. त्याच्यामुळे पॉर्नमध्ये अडकायचं नाही आपल्याला. पण इरोटिक मटेरियलचा वापर आपण कपल रिलेशन वाढवण्यासाठी, एन्हान्स करण्यासाठी करू शकतो. आणि याविषयी आपल्या जोडीदाराशी कसं बोलावं, कसं ॲप्रोच व्हावं हे जर कळत नसेल, जर नात्यात संकोच असेल, तर तुम्ही सेक्स थेरपिस्टना पण नक्की ॲप्रोच होऊ शकता. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा व्ही फॉर वजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.